मला दिल्लीपेक्षा मुंबईतलं वातावरण आवडतं। मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे ती उत्तमपणे सांभाळण्याचा प्रयत्न मी करतोय असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या राजकारणात न जाण्याचे संकेत दिले। जयंत पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली। मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही, दिल्लीपेक्षा मला मुंबई जास्त प्रिय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। 2029 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच हवेत असं फडणवीसांनी म्हटलंय। तसंच फडणवीस वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार या संदर्भात जयंत पाटलांनी विचारलं असता मी एप्रिल महिन्यामध्ये वर्षावर जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय। 27 मार्च रोजी माझ्या मुलीची 10वीची परीक्षा संपणार आहे, त्यानंतर मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षावर जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिलेली जबाबदारी उत्तमपणे त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन। मी आपले आभार मानतो की या नेत्यांच्या मांडियाळीत आपण 4थ्या-5व्या नंबरवर मला आणलं, पण मला माझ्या क्षमताही माहिती आहेत आणि माझ्या मर्यादाही माहिती आहेत। त्याच्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही। मी मुंबईमध्ये अतिशय खुश आहे। दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईमध्ये तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीमध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे। आपण आता मुख्यमंत्री होऊन जवळपास 3 महिने झाले। 3 महिने झाले तरी आम्हाला सगळ्यांना वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटायची सवय होती। तर आपण वर्षावर कधी जाणार हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे। काही जणांना तो प्रश्न उगाच पडला आहे आणि काही लोकांना जेन्युइनली पडला आहे, पण मी एप्रिल महिन्यामध्ये वर्षावर जाईल। 27 मार्चला माझ्या मुलीची 10वीची परीक्षा संपेल आणि त्यानंतर मी फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये वर्षावर शिफ्ट होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।